आज आपण बघतोय झिरो लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. द स्टेटमेंट इज इफ टू सिस्टम आर each in thermal equilibrium with third system, they are also in thermal equilibrium with each other. तर त्याच्याकरता आधी तुम्हाला थर्मल इक्विलिब्रियमचा मीनिंग माहिती असायला पाहिजे की थर्मल इक्विलिब्रियम मीन्स इक्विलिब्रियमचा मीनिंग होतो इक्वल बॅलन्स आणि थर्मलचा मीनिंग होतो टेम्परेचर. द टेम्परेचर कॉन्स्टंट. आता टेम्परेचर कॉन्स्टंट कसं तर कोणतेही दोन बॉडी झाली, एक बॉडी ए, ही बॉडी ए झाली आणि ही बॉडी बी झाली, बॉडी ए बॉडी बी. जर आपण यांना फिजिकल कॉन्टॅक्ट मध्ये जर आणलं म्हणजे ही बॉडी ए ला बॉडी बी च्या फिजिकल कॉन्टॅक्ट मध्ये आणलं तर ह्या दोन्हीचं टेम्परेचर काय होऊन जाणार, सेम होऊन जाणार आफ्टर सम टाइम. म्हणजे यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हीट ट्रान्सफर होणार नाही. तर त्यावेळेला ह्या दोन्ही बॉडी एकमेकांच्या काय असणार, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असणार. तर आपला लॉ काय सांगतो, जर कोणत्याही दोन बॉडी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असणार तिसऱ्या बॉडी सोबत, फॉर एक्झाम्पल ही बॉडी ए आहे, ही बॉडी बी आहे आणि ही इकडे आपण मोठी बॉडी दाखवलेली आहे सी. तर बॉडी ए आणि बी ह्या दोन्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये, बट बॉडी सी सोबत दोन्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहे. तर बॉडी ए आणि सी कॉन्टॅक्ट मध्ये, बॉडी बी आणि सी कॉन्टॅक्ट मध्ये, तर बॉडी ए आणि सी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे, बॉडी सी आणि बी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. तर अकॉर्डिंग टू द झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तर बॉडी ए बी सी ह्या तिन्ही बॉडी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असणार. याचा सिंपल मिनिंग काय की या तिन्ही बॉडीचं टेम्परेचर काय असणार, सेम. ह्या तिन्ही बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारचं हीट ट्रान्सफर होणार नाही आणि त्या दोन्हीचेही टेम्परेचर काय राहणार, सेम अकॉर्डिंग टू द झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ते आता आपल्याला प्रॅक्टिकली परफॉर्म करायचं आहे. त्याकरता आपण 3 बॉडीज घेतलेल्या आहेत, ही बॉडी सी, बॉडी ए, बॉडी बी. याच्यामध्ये आपण 3 सबस्टन्स घेतलेले आहे, वॉटर घेतलेले आहे आणि त्या तिन्हीचंही टेम्परेचर काय आहे, डिफरंट आहे. तर मी त्याला तुम्हाला आधी टेम्परेचर मेजर करून दाखवणार. बाय युजिंग डिजिटल थर्मोमीटर आपण त्याचं टेम्परेचर मेजर करू, बॉडी ए चं टेम्परेचर मेजर करू. त्याकरता आपण थर्मोमीटर घेतलेला आहे आणि हे जे थर्मोमीटर आहे डिग्री फॅरेनहाइट मध्ये आहे. आता आपण बॉडी ए चं मेजर करू आधी. तर बॉडी ए चं जे टेम्परेचर आहे ते लो दाखवते. लो म्हणजे काय, हे थर्मोमीटर ओनली 90 डिग्री फॅरेनहाइटच्या खाली असेल तर हे लो दाखवते, म्हणजे याचं टेम्परेचर लो आहे. आता आपण बॉडी बी चं मेजर करू. बॉडी बी चं टेम्परेचर 109.6 डिग्री फॅरेनहाइट आहे. आता आपण सिमिलरली बॉडी सी चं मेजर करू. बॉडी सी चं टेम्परेचर आहे 96.9. म्हणजे नाऊ आता या तिन्ही बॉडीचं टेम्परेचर काय झालेलं आहे, डिफरंट. हे 90 डिग्री फॅरेनहाइटच्या खाली आहे, हे 96 आहे आणि हे 109 डिग्री आहे, डिग्री फॅरेनहाइट मध्ये आहे. आता आफ्टर सम टाइम थोड्या वेळानंतर आपण याच्या पुन्हा रिडिंग्स घेऊ. त्यानंतर आपण टेम्परेचर बघू. जर टेम्परेचर इक्वल झालेला असेल तर तुमचा लॉ तिकडे अप्लाय झालेला असणार. आता आपण पुन्हा रिडिंग घेऊन बघू किंवा टेम्परेचर इक्वल झालेलं आहे का तिन्ही बॉडीचं. आधी आपण बॉडी सी चं टेम्परेचर मेजर करू. बॉडी सी चं टेम्परेचर आहे आता 95.5 डिग्री फॅरेनहाइट अप्रॉक्सिमेटली. आता बॉडी ए चं मेजर करू. बॉडी ए चं सुद्धा 95.4 डिग्री फॅरेनहाइट म्हणजे अप्रॉक्सिमेटली 95. आता बॉडी बी चं मेजर करू. अप्रॉक्सिमेटली बॉडी बी चं सुद्धा 95.5 डिग्री फॅरेनहाइट. म्हणजे अकॉर्डिंग टू द झिरोथ लॉ या तिन्ही बॉडी आता थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आलेला आहे. आधी बॉडी सी चं टेम्परेचर 96.7 होतं, याचं 109 होतं आणि याचं लो होतं. तर हीट ट्रान्सफर आधी झाली त्याच्यामध्ये, म्हणजे या बॉडीचं टेम्परेचर हाय होतं, हायर बॉडी टेम्परेचरकडनं लोअर बॉडी टेम्परेचरकडे काय झालेली आहे, हीट ट्रान्सफर झालेली आहे आणि फायनली आता तिन्ही बॉडीचं टेम्परेचर इक्वल झालेलं आहे. म्हणजे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इकडे ऍप्लिकेबल झालेला आहे. तुम्ही सुद्धा एक वेळेस रिडिंग घेऊन बघा, इक्वल झालेला आहे का चेक करून घ्या. चल